सर्वांच्या आवडीचा खमंग असा गाजराचा हलवा आज आपण प्रणिताज रेसिपीमध्ये बनवणार आहोत। मावा न वापरता फक्त दुधामध्येच हा गाजराचा हलवा आपण बनवतो आहोत। खूप भारी असा गाजराचा हलवा बनून तयार होतो। पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिता। प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर किसून घेतलेला आहे। हे किसून घेतलेलं गाजर कढईमध्ये घेतलेलं आहे मी डायरेक्टली, आणि हे थोडंसं परतून घ्यायचं। यामध्ये जे पाणी असतं ते पाणी मुरेपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिटं तरी हे परतून घ्यायचं आहे। आपण जे गाजर धुवून घेतो त्याच्यामुळे पाणी यामध्ये राहतं थोडंफार, ते पूर्णपणे सुकवून घ्यायचं पाणी। जवळजवळ 3 मिनिटं तरी मी इथे गाजर आपलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये साजूक तूप घालायचं आहे 2 चमचे। गाजर आहे ना तुपामध्ये छान परतलं गेलं पाहिजे। खूप खमंग गाजराचा हलवा बनून तयार होतो। आता हे गाजर आपण तुपामध्ये परतून घेऊया 3 ते 4 मिनिटं तरी। गाजर मी इथे तुपामध्ये मस्त असं परतून घेतलेलं आहे, बघू शकता। छान पैकी असं खमंग वास सुटलेला आहे। यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, बारीक कट करून घालायचे आहेत। काजू आणि बदाम इथे मी कट करून घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर सुद्धा मस्त तुपामध्ये ते भाजले गेले पाहिजेत, म्हणून पुन्हा एकदा हे परतून घेऊयात। ड्रायफ्रूट्स सुद्धा मी इथे गाजरासोबत असे परतून घेतलेले आहेत तुपामध्ये। खमंग मस्त असे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स। एका गॅसवर मी इथे दूध मस्तपैकी असं गरम करून घेतलेलं आहे, छान उकळून घेतलेलं आहे। ते आता परतून घेतलेल्या गाजरामध्ये घालायचं आहे। अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। अर्धा किलो किसून घेतलेलं गाजर घेतलं तर अर्धा लिटर एवढं दूध घालायचंच आहे। कंजूसपणा अजिबात करायचा नाही आहे, पूर्ण अर्धा लिटर दूध वापरायचं आहे। आणि हे आता मिक्स करून घ्यायचं हलकंसं, आणि एक मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे। दूध घातल्यानंतर छान उकळी काढून घ्यायची, त्याच्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे। पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। गाजर शिजल्याशिवाय अजिबात यामध्ये साखर घालायची नाही आहे। आता याला झाकण ठेवून मस्त शिजवून घेऊयात। इथे जवळजवळ 3-4 मिनिटं झालेली आहे। झाकण काढून बघूयात। याला पुन्हा एकदा चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कुठे खाली गाजर चिपकू नये, करपू नये, म्हणून हे झाकण काढून पुन्हा पुन्हा चेक करत राहायचं आहे। आता याला पुन्हा झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जवळजवळ 15 मिनिटं झालेली आहेत। मंद गॅसवर मी इथे गाजर मस्त असं दुधामध्ये शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता दूध आटत आलेलं आहे, म्हणजे ते छान शिजलं गेलेलं आहे। गाजर एकजीव झालेला आहे। आता यामध्ये पाऊण वाटी साखर घालायची आहे, चमच्याने 9 चमचे एवढी आहे। मनुका घालायचे आहेत आवडीनुसार, जर आवडत असेल तर घालायचे, नाही घातला तरी काहीच हरकत नाही। आता हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। याला झाकण ठेवून शिजवून घेऊयात। इथे काय करायचं, 1-2 मिनिटांनी आहे ना झाकण काढून ढवळून घ्यायचं आहे चमच्याने, जेणेकरून खाली चिपकू नये गाजराचा हलवा आपला। चमच्याने छान पुन्हा मिक्स करून घेऊयात, आणि ह्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे। जवळजवळ 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। बघूयात आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे का। मस्त असं तयार झालेला आहे शिजून, छान असा दाणेदार झालेला आहे। मावा न घालता सुद्धा मस्त झालेला आहे, बघू शकता। आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे। शेवटी घालायची वेलची पावडर, म्हणजे खमंग छान असा सुगंध येतो गाजराच्या हलव्याला। वेलची पावडर घातल्यानंतर 1 मिनिटभर हलवा आपला हा परतून घ्यायचा आहे। इथे 1 मिनिटभर मी गाजराचा हलवा इथे परतून घेतलेला आहे। मस्त असा खमंग असा गाजराचा हलवा इथे बनून तयार झालेला आहे। पटकन सर्व करूया आणि खायला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार बनून तयार झालेला आहे हलवा आपला। मावा न वापरता सुद्धा दुधामध्ये खूप मस्त असा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे। ही रेसिपी आहे, ही झटपट रेसिपी आहे। अगदी कमी साहित्यामध्ये आपला गाजराचा हलवा बनून तयार होतो।
आता टेस्ट करायला तर पाहिजेच, मी टेस्ट करूनही बघते कसा झाला आहे। सुगंधाने तो खूपच अप्रतिम झालेला आहे। आहा, क्या बात आहे, खूप टेस्टी आणि खमंग झालेला आहे। माझ्या पद्धतीने एकदा गाजराचा हलवा तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल मला खात्री आहे। आणि कसा झाला आहे हलवा हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।